कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी ओहार भगवा माधव बलवा माधव बलवा
ज्याचे तया सोयीत जोडे ज्याचे तया सोयीत जोडे ऐसे उघडे बोलती ऐसे उघडे बोलती ऐसे उघडे बोलते उघडे बोलती उघडे बोलती ऐसे उघडे बोलती निश्चिम पांडुरंग भक्ती निस्सिम पांडुरंग निश्चिम पांडुरंग भक्ती निस्सिम पांडुरंग भक्ती उपजे विरक्ती भाविका उपजे विरक्ती भाविका विरक्ति भाविका उपज विरक्ति भाविका विरक्ति भाविका उपज विरक्ति भाविका ज्याचे तया स्वयं जोडे याचितया द्वैत जोडे ज्याचे तया स्वयं जोडे याचितया द्वैत जोडे ऐसे उघडे बोलती 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 निळावणे ऐशी वाणी निळावणे ऐशी वाणी निळावणे ऐशी वाणी निळावणे ऐशी वाणी वदती पुराणी प्रतिपाद्य वदती पुराणी प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य
प्रतिपाद्य वदति पुराणी प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य वदति पुराणे प्रतिपाद्य पुराणे प्रतिपाद्य वदति पुराणे प्रतिपाद्य राजे तया सहित जोडे राजे तया सहित जोडे राजे तया सहित जोडे ऐसे उघडे बोलती ऐसे उघडे बोलती विठोबार कुमारी टाळी वाजवा. बोला विठोबार कुमारी कुमारी विठोबार नित्य काम हे चित्तांचे नित्य काम हे चित्तांचे नित्य काम हे चित्तांचे नित्य चित्तांचे नित्य काम हे चित्तांचे नित्य काम हे चित्तांचे नित्य काम हे चित्तांचे
जोडे आवे धर्म विहिताचे जावे धर्म विहिताचे जावे जाया स्वहित जोडे जाते तया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती विठ्ठला
नेहरूजी महाराज, सद्गुरुदेव महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. आळंदीतल्या शिवपीठाचा मुकुट महाविष्णू आहे आणि पंढरपूरच्या विष्णूपीठाचा मुकुट भगवान शिव आहेत. वारीला गेले होते. देव वारकरीला डोक्यावरच घेतो बरं. मग याही वरी पार्था माझी भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. त्यांनी एकमेकाला माथ्यावर घेतले, त्यामुळे बाकीच्यांनी कोणी तर डोके फोड करू नये. त्यांचं छान जमतं, आपण कशाला वाद करायचा. सोपं सांगतो तुम्हाला. हातानं जेवतात, गरीब माणसं हातानं जेवतात, श्रीमंतांना चमचे लागतात. म्हणजे ते भांड्यातले. बरं, काही गैरअर्थ करू नका, माझी विनंती आहे आपल्याला. आता ज्या हाताने आपण जेवतो ही बोटं सगळी भिन्न भिन्न आहेत. करंगळी वेगळी, अनामिका वेगळी, मधलं वेगळं, अंगठा वेगळा, सगळं वेगळं. ते सगळे वेगळे दिसत असले तरी जेव्हा घास बनतो तेव्हा एकत्रच आहेत की नाही. आता याचे खूप अर्थ काढले गेलेत. लोक म्हणतात सुद्धा हे दिसताना वेगवेगळे दिसले तरी एकत्र असतात ते तेव्हा. विठ्ठला भगवान शिव आणि विष्णू हे भिन्न 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 जरी आम्हाला दिसत असले तरी ती एकच आहे. म्हणून वारकऱ्याची संहिता बनवताना विष्णूचा उपवास 15 दिवसांनी, शंकराचा उपवास 7 दिवसांनी. एकादशी सोमवार व्रत जेन करीती, कोण त्यांची गती होईल नेण. अशा भगवान महादेवाच्या आणि पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. म्हणजे आपण जो आज उत्सव केला तो त्यांची मॅरेज सेरेमनी आहे. विठ्ठला आणि मग लग्नाच्या वाढदिवसाला जायचं म्हणजे काहीतरी गिफ्ट नेलं पाहिजे. बरोबर की रिकाम्या हातात जाऊ नये. मग आम्ही भगवंताच्या लग्नाच्या वाढदिवसाला जर आलोय तर काय गिफ्ट केलं पाहिजे? देवाला आवडणाऱ्या लोकांचं पूजन हे देवाच्या आवडीचं गिफ्ट आहे. बाकी काही करायचं नाही. त्याला जो जो आवडतो, त्याला जो जो प्रिय आहे त्यांची पूजा करावी. देवाला दुसरं काय प्रिय आहे? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उलट ते न करता बाकीचं केलं तर त्याला ते आवडत नाही. अवघा भार वाटी देवा संत सेवा न घडता, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाशी. त्यामुळे संतांचं आगमन झालं. देव सारावे परते, संत पूजावे आरते. अशा कर्म भक्ती आणि ज्ञान योग्यांच्या पूजनाचा सोहळा या कुंडलेश्वराच्या प्रांगणात आहे. दुसरी महत्वाची बाब, काल आपण जे केलं ते त्याच्या संबंधाने आपल्याला आवडत होतं ते होतं, आणि आज जे चाललंय ते त्याला आवडतं ते आहे. विठ्ठला आणि प्रेमात माणसं सगळं करतात आणि सगळं माणसांनी प्रेमातच करावं आणि प्रेमाने करावं. मला म्हणायचं काय आहे की आपण ज्या वेळेला एखाद्यासाठी करतो त्यामध्ये आपल्याला काय आवडतं ते आपण करू लागतो. ही प्रेमाची सामान्य स्थिती आहे. करायचं त्याच्यासाठी पण आवडतं आपल्याला ते. आणि प्रेमाची उच्चतम स्थिती कोणती आहे? करायचं त्याच्यासाठी आणि आवडणारं पण त्यालाच. नारद मुनींनी 84 भक्तिसूत्र लिहिलीत, सांगितलीत. त्यामध्ये एक सूत्राचा असा उल्लेख केलाय, तत् सुखे सुखित्वम. प्रेमामध्ये त्याला काय प्रिय आहे ते करावं. वारकरी संप्रदायाची जी प्रणाली आहे, जी आचार संहिता आहे, जी घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन, या सगळ्याचा क्रायटेरिया फक्त एकच आहे, विठोबा चॉईस. मग आम्ही सगळं केलंय ते. आम्ही देवाचं नाव घेतो, आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळा घालतो,
आम्ही कपाळाला गोपीचंदन लावतो, आम्ही वैष्णवावर प्रेम करतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. रामाचा उच्चार रात्री दिवस, रामाचा उच्चार रात्री दिवस, रात्री दिवस. रामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस. रामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार, रामाचा उच्चार रात्री दिवस, रामाचा उच्चार. आवडे देवाची तो ऐका प्रकार, रामाचा उच्चार सुखाचा संसार कोणाचा होत माहिती? जी बायको नवऱ्याला आवडेल ती साडी नेसते तिचा, आणि जो नवरा बायकोला आवडतो तो शर्ट घालतो ना त्याचा. तिथं आपल्याला काय आवडतं ते महत्वाचं नाही, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्या आवडीचा विचार करावा. या जगात देवाला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही, आणि त्या भक्ताची पूजा हा त्याच्या आवडीचा विषय. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. अशा भक्तपूजेचा हा दिव्य सोहळा आहे. अभंग निळोबारायांचा आहे. या अभंगातून निळोबाराय आपल्याला असं काही सांगतात की ते जर आम्ही मनापासून ऐकलं तर आपल्याला सगळे संत भक्त आवडतील. हे पहा, निळोबारायांना भक्त आवडत आहेत, निळोबारायांना संत आवडतात, पण त्यात ते समाधानी नाही आहेत. मग त्यांना जे संत आवडतात ते आपल्यालाही आवडू लागले तर त्यांना बरं वाटणार आहे. सज्जन असाच असतो, त्याने स्वतः नाम घेऊन तो समाधानी नसतो, सगळ्यांनी नाम घेतलं पाहिजे यासाठी त्याचा अट्टास असतो. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका तुका हकारोनी सांगे. मी नाम घेतलं नाही, तुम्ही पण घेतलं पाहिजे. मी भक्तीचा रस सेवन केला, पण मीच नाही केला पाहिजे, तुम्ही पण तो केला पाहिजे. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. त्यांना जे जे काही चांगलं वाटतं ना ते एकटे खात नाही, मग ते तुम्हा आम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. आणि खरंय महाराज, वाटण्यासारखं जर आपल्याकडे असेल तर ते वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. काय वाटलं? आपल्याजवळ वाटण्यासारखं जर काही असेल तर ते आपण वाटलं पाहिजे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. वाटण्यासारखं असून बरेच जण असे आहेत का त्यांना ते वाटावं असं वाटतच नाही. असं वाटत नाही याचं त्यांना काही पण वाटतही नाही. पण आमच्या भरतजी बाबांसारखी मंडळी अशी आहे, देवाने वाटण्यासारखं त्यांच्याकडे वाटलंय आणि ते वाटत जरी असले तरी वाटतच राहतात विठ्ठला. बरं, आपल्याला ते घ्यावंसं वाटलं का नाही याचाही विचार नाही. ते म्हणतात तुम्हाला काय वाटेल ते वाटो, पण मी वाटायला आलोय ना, हे तुम्हाला घेतलंच गेलं पाहिजे, ते घेतलं गेलं पाहिजे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आपल्याला ते घेऊन चालतात. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. मग असे संत निळोबारायांना आवडतात, यात ते समाधानी नाही.
ते म्हणतात तुम्हा आम्हाला पण आवडले पाहिजे. तुम्हा आम्हाला संत का आवडले पाहिजेत, भक्त का आवडले पाहिजेत, त्याची खूप कारण मीमांसा करता येण्यासारखी आहे. पहिली बाब, आम्ही भक्ती भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करतो आणि भगवंताची प्रसन्नता संत पूजनात आहे. देवाला तुम्ही काही देऊ नका, फक्त त्याच्या भक्ताची सेवा करा, तो प्रसन्न आहे. तुम्ही सगळं करा आणि त्याच्या भक्ताकडे दुर्लक्ष करा. नाथ महाराजांनी भागवतात उदाहरण घातले. बाळक एक एकुलता, त्यासी माथा आणि तल्या लाथा, मग पाटोळाही नेसविता, क्षोभली माता समजेना. हळदी कुंकवाचं निमंत्रण आलं. ज्या गोष्टी संपुष्टात येतात त्याचे समारंभ सुरू होतात. त्या हळदी कुंकवाला बोलावल्यावर मुलं फार कान देऊन ऐकतात. आई आज कुठं जाणार आहे, ते तिच्या पुढं अर्ध्या रस्त्यात, एक तर तशा जाण्यात रस्त्यात ती आई त्याला टाळू लागली. ए बाळू जा घरी. ते म्हणलं नाही नाही मी येणारच. अरे तो भगिनींचा समारंभ आहे, तू कशाला येतो. नाही नाही मला यायचंच. महाराज हे गेले तिथं, पण तो घर मालक इतका द्वेषी, इतका विकृत होता. आल्या आल्या त्यानं त्या बाईचा पहिला समाचार घेतला. तुम्हाला अक्कल नाही का, तुम्हाला समजत नाही का, हा हळदी कुंकू समारंभ आहे, पोरांचं काय काम. आता आईला किती बरं वाटलं असेल नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा, याला बाहेर जाऊ द्या, ती काढून देते, ते पोरग जाईना. शेवटी तो घरमालक संतापला आणि महाराज त्याने त्या मुलाच्या कपाळावर डोक्यावर लाथ मारली, त्याला काढून दिलं. आणि नंतर त्या हळदी कुंकू समारंभात त्या आईला खास येवल्याहून आणलेली पैठणी दिली. किती बरं वाटलं असेल नाही. बरं वाटलं असेल तर ती सख्खी आई नसेल. विठ्ठला देवाला दुसरं काही प्रिय नाही. जशी ती आई त्या बालकाचे लळे पुरवणारा विषयीच रुची धारण करते, तसा देव त्यालाच मानतो जो भक्त सेवक आहे. देवाचा लई जीव आहे हो, लई जीव. म्हणजे सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला भगवंताने द्वारका वसवली, नीट सगळं स्थिर स्थावर केलं, त्यावेळेला काही संत मंडळी आली होती द्वारकेत. आणि देवाच्या पोरांना काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, त्या सामाला साडी नेसवली त्यांनी. तो लाघवी होता. आणि महाराज लोकांची करावी मस्करी अशी बऱ्याच जणांना लहरी येते. हे तेव्हाच घडलंय असंही नाही, ते अजूनही घडतं कधी कधी. आणि त्या सांबाला साडी नेसून आणलं आणि ते यादवांची पोरं म्हणू लागली, हो महाराज तुम्हाला लई सगळं कळतं ना, लई कळतं ना, सांगा या बाईला काय होईल. ते पोटावर चिरबूट बांधलं होतं, गरोदर बाईचं रूप दिलं होतं त्याला. त्या साधू महात्म्याला इतकं वाईट वाटलं. अरे देवाच्या पोटी तुम्ही जन्माला आलात, काय तुमची डोकी आहे, साधूचा अवमान करावा वाटतो. नाथ बाबा तर म्हणाले होते, मुंगीला पंख फुटले की तिचं मरण जवळ आलं असं समजा, तसं साधूची मस्करी करण्याची बुद्धी झाली का आपला सत्यानाश जवळच आला समजा. महाराज झालं असं, त्या साधू महात्मे विचार करू लागले, अरे तुम्ही साधूची मस्करी करता, तुमचा बाप कसा आणि तुम्ही कसे. एक साधू तुमच्या बापाच्या राज्यात आला, कफल्लक आणि दरिद्री होता, दारिद्र्यानं युक्त होता, पण तुमच्या बापाने शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव पाहिला आणि सोन्याचा गाव दिला. कोणाला? सुदामाला. मग तुमचा बाप असाल तुम्ही असे, तुम्हाला काही साधू बद्दल धर्माबद्दल चाड आहे का नाही. दोन दोन साधू मेले तरी तपास नाही तुमच्या राज्यात तुम्हाला. विठ्ठला महाराज त्या साधूने शापच दिला, मुसलम कुलनाशनम. तुमच्या ही जी बाई आणली आणि तुम्ही हिला काय होईल विचारता, हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या कुळाचा नाश करेल, तुमचं नामो निशान मिटेल. साधूला दुर्लक्षित केलं की नाम पण जातं, निशान पण जातं. गेलं ते. विठ्ठला साधू दुर्लक्षित ठेवला का मग निशाणी पण नवीन आणावी लागते. जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे,
आपण जरा ध्यानात घ्या, साधू दुर्लक्षित होऊ देऊ नये महाराज. राजानं साधू जपला पाहिजे, तळहाताच्या फोडासारखा जपला पाहिजे. त्यांनी सांगितलं हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि सगळ्या कुळाचा नाश करील. त्यांनी त्या मुसळाचं चूर्ण केलं, म्हणजे मुसळची उसळ करून पाहिली, दिलं फेकून समुद्रात. तो गोळा तसाच राहिला, दिला टाकून. लाटांनी ते चूर्ण किनाऱ्यावर आलं आणि प्रभास तीर्थावर त्याचे लोहाळे निघाले. प्रायश्चित्त कर्म करायला हे तिथं गेले. मैरेयक नावाचं मद्य प्याले. शस्त्र नव्हती, हाणामारी झाल्या. तेच लवाळे उचलून उपटून एकमेकाला फेकून मारले. सुंदोपसंधी झाली, यादवी झाली, संपले. मला आता यात एक गोष्ट सांगायची आहे. साधूचा अपमान देवाच्या किती जिव्हारी लागतो. आपल्या पोरांनाही तो धडा शिकवायला मागं येत नाही इतका साधू त्याला आवडतो. एक याची दुसरी बाजू ऐका, देवाला साधू किती आवडतो. पोरांच्या समोर साधूचा शब्द खरा केला, काय सगळे यादव घालवले, पण त्या यादवांमध्ये ह्याच्या आवडीचा एक यादव तो शिल्लक ठेवला. कोण? उद्धव. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन करताना यादवातून त्याला वेगळा काढून ठेवलाय. उद्धव यादव आणि ते गोपाळ. उद्धव यादव आणि ते गोपाळ. गोपिकांचा मेळा ब्रह्मरूप. हा दृष्टांत मी देहलीदीप न्यायाने सांगितलंय आपल्याला. 2 खोल्यांमध्ये जर अंधार असेल तर दिवा कुठे ठेवावा? कुठे ठेवावा? तो दोन्हीच्या मध्यात ठेवावा, म्हणजे त्या मध्ये राहण्याने याही खोलीतला अंधार जाईल आणि त्याही खोलीतला अंधार जाईल. हा दृष्टांत देहलीदीप न्यायासारखा आहे. साधू जर त्रस्त केला, साधूला जर उपद्रव केला तर देव पोरांनाही माफ करत नाही. सगळे घालवले आणि त्या नियमाने साधूचा शब्द खोटा होऊ द्यायचा नाही. हे नियम पाळताना त्याच्यात आपल्या भक्ताला मरू दिलं नाही. उद्धव शिल्लक ठेवला. नमे भक्त प्रणश्यती. विठ्ठला. थोडक्यात देवाला कोण प्रिय आहे? साधू प्रिय आहे. आम्हाला साधू आवडला पाहिजे, आम्हाला साधू प्रिय झाला पाहिजे. पण मग आपण कोणत्याही कर्मात प्रवृत्त होताना प्रयोजन पाहतो. प्रयोजन काय साधणार आहे? कीर्तन ऐकायला लोक तसे आलेले नसतात. पत्रिकेत ओळ असते, श्रवण सुखाचा लाभ घ्यावा. काही ना त्याच्या खालचं फक्त वाचता येतं, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. विठ्ठल. कोणता का असे ना, पण इथं काय आहे? लाभ आहे. आणि कीर्तनात तर लाभच लाभ आहे. आमच्या ते सोनी मराठीचा कार्यक्रम होता, कोण होणार लाडका कीर्तनकर. त्याच्या इनॉग्रेशनला, उद्घाटनाला मुख्यमंत्री आले होते मुंबईला, रवींद्र नाट्य मंदिर. त्यांनी कीर्तनासंबंधाने काही बाबी सांगितल्यात. ते म्हणाले की अमेरिकेत एकूण ज्या सगळ्या समस्या आहेत त्यातली त्यांची सगळ्यात मेजर समस्या, मोठी समस्या कोणती असेल तर ती मेंटल हेल्थ आहे अमेरिकेत. ती 36% आहे. मुख्यमंत्री म्हणाले अमेरिकेत एवढ्या सुविधा आहेत तरी त्यांचा मोठातल्या मोठा प्रॉब्लेम आहे मेंटल हेल्थ. महाराष्ट्रात सुविधा कमी आहेत पण महाराष्ट्रात मेंटल हेल्थ हा प्रॉब्लेम नाही, कारण कीर्तन आहे. कीर्तनाने महाराष्ट्र सुरक्षित. आमचे एक आयुर्वेदाचार्य डोंबिवलीचे, माझं सगळं हेल्थ डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. ते म्हणाले महाराज तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हटलं काय? अमेरिकेत 52% लोक रात्री गोळी खाल्ल्याशिवाय झोपू शकत नाहीत. मी त्यांना म्हटलं त्यांचं अवघड आहे, आमचं बरं आहे, आमच्या कीर्तनातच झोपतात. विठ्ठला. कीर्तनात झोपणाऱ्यांना फार बोलू नये महाराज, का त्यांना ती समाधीचा अनुभव आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, सगळी धडपड सुखानं झोप येण्यासाठीच आहे का नाही? आणि ती जर, आणि इथली झोप ही पवित्र झोप असते. स्वप्नात बाबाजी सद्गुरू वगैरे कोणी येण्याची शक्यता आहे? घरी झोपले तर भूतच येतात, दुसरं काय करणार? तेने सदा चित्ता समाधान. त्याच्यामुळे झोपायचं असेल तरी
इथं एक गाद्या वगैरे आणि त्याच्यासाठी हे बसण्याचं झोपण्याचं साधन आहे आपल्याला. इथं येऊन झोपा, आयुष्य तरी वाढेल ना. कारण कीर्तनातलं आयुष्य मोजायची परवानगी नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. श्रोते हो, मानसिक स्वास्थ्य, मानसिक समाधान ह्या गोष्टी इथल्यासाठीच्या आहेत. विठ्ठला मला म्हणायचं काय आहे की संतांविषयी सद्भावना, संतांविषयी अत्यंत आदर. मग आमचा फायदा काय त्याच्यात? संतांबद्दल आदर, तो फायदा कळल्याशिवाय तर आम्ही संत पूजणारच नाही आहोत. म्हणून निळोबारायांनी आज असं सांगायला सुरुवात केली की ते ऐकल्यावर आपल्या मनात संतांविषयी आदर निर्माण होणार म्हणजे होणार. काय सांगितलंय? संत आपल्यासाठी काय काय करतात, संतांचे या जगावर काय उपकार आहेत, या जगासाठी त्यांनी केलेलं काम काय, ते जर आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही संत पूजल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी निळोबारायांना विचारलं, निळोबाराय तुम्ही सारखे म्हणता संत पूजले पाहिजे, संत पूजले पाहिजेत, आम्हाला सांगा ना, आम्ही त्यांची पूजा करावी असं त्यांचं आमच्यासाठीचं योगदान काय, त्याचं उत्तर द्यायला घेतलं पहिल्या चरणात. का पूजलं पाहिजे आम्ही संतांना? आपल्याला दर्शन झाल्यावर भरत बाबांच्या चरणावर आपला माथा का टेकला पाहिजे? हेची त्यांचे नित्य का दावणे धर्म विहिताचे, विहिताचा धर्म दाखवणे हे त्यांचं नित्याचं चाललेलं काम आहे. मुळात साधू हा त्याचा नसतोच, त्याचा नसतो. त्याचा देह, त्याचं मन, त्याची वाणी ही जगत कल्याणाची शपथ घेतलेली राहते. त्याच्या शरीराचा विचार कर, त्याचं शरीर त्याचं असतंच कुठे हो, त्याचं शरीर त्याचं असतंच कुठे. काय झालं, एकदा देवगुरु बृहस्पती गेले इंद्राकडे. आता इंद्राकडे गेल्यानंतर इंद्राने विचार केला, आलेत महाराज बसतील, जाऊ दे काय करायचे. ते उठून उभे राहिलेच नाही. बृहस्पतीला वाटलं आपण उगाच यांच्याकडे येतो, काय हे दारिद्र्य, हा अवमान नको हे सगळं, म्हणून देवगुरु पदाचा त्यांनी राजीनामा दिला. आता ते बाजूला झाल्यावर गुरुबळ कमी झालं, देवता दुर्बल होऊ लागल्या.
मग देवेंद्राने विचार केला की आपण आता याच्यात काहीतरी सोय करायला पाहिजे. अशी एक एक निघून चालले तर कसं व्हायचं. म्हणून त्यांनी ते म्हणाले, हे गुरु रुसले तर आपण नवीन गुरु करू. हे नवीन पद्धत आहे. लोक 6-6 महिन्यात गुरु बदलायला निघाले. त्याने डोकं काय चालवलं, ते म्हणाले, हे बृहस्पतीची शांती करण्यापेक्षा, यांना इकडं वळवण्यापेक्षा महाराज त्यांनी विश्वरूपाला गुरु केलं. त्वष्ट्याचा मुलगा. आता त्याची माता ही राक्षस कन्या होती. आता ह्यांना देवगुरु बनवलं, बरोबर आहे, पण हे हवन करताना थोडा वाटा मामा लोकांना पाठवायचे. कुठे? राक्षसांना. देवेंद्राच्या लक्षात आलं काहीतरी लिकेज होत आहे, हे सगळं जातंय कुठं. म्हणून राग आला आणि त्यावेळेला इंद्राने त्या विश्वरूपाचं शिर उडवलं. आता शिर उडवल्यावर त्याच्या मागे ब्रह्महत्या लागली. इंद्राच्या मागे या कथेत 2दा ब्रह्महत्या लागली. एकदा वृत्रवधानंतर आणि एकदा त्वष्ट्याच्या विश्वरूपाच्या वधानंतर. बिचारे सगळे सृष्टीतले घटक त्याला सोडवायला आले होते. एकदाची लागलेली ब्रह्महत्या सोडवायला 4 जण पुढे आले. पृथ्वी, वृक्ष, स्त्री आणि जल. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं करतो. पृथ्वीच्या अंगावरचं उखर, ओसाड जमीन, ही ती स्वीकारलेली ब्रह्महत्या. स्त्रियांना होणारं मासिक रजोदर्शन ही इंद्राची स्वीकारलेली ब्रह्महत्या. झाडाला येणारा चीक ही इंद्राची स्वीकारलेली ब्रह्महत्या आहे. आणि पाण्यावर येणारा फेस ही इंद्राची स्वीकारलेली ब्रह्महत्या. आता ज्यांची जमीन प्रकल्पात जाते ना, त्यांना शासन पेमेंट करतं. कधी कधी बऱ्याच पिढ्या जातात ती येईपर्यंत. तसं या चौघांनी ब्रह्महत्या स्वीकारली, म्हणून इंद्राने चौघांना 4 वरदानं दिली. पृथ्वीला वरदान दिलं की तुमच्या अंगावरचा खड्डा आपोआप भरून येईल. त्यामुळे ग्रामपंचायतीला 4 वर्षात तलाव उकरायचं टेंडर काढावं लागतं. विठ्ठल. दुसरा वाटा उचलला होता स्त्रियांनी. त्यांना मासिक रजोदर्शन ही ब्रह्महत्या भोगावी लागली. त्याच्या बदल्यात इंद्राने त्यांना वरदान दिलं, तुम्ही सगर्भ असतानाही भोगक्षम राहाल. तिसरं वरदान दिलं वृक्षाला. झाडाला चीक येतो ही ब्रह्महत्या आहे, पण त्यांना सांगितलं तुम्हाला जिथून तोडलं तिथून फुटवा येईल. त्याच्यामुळे वृक्षाची फांदी जर छाटली तर तिथून नवा फुटवा येतो. हा प्रयोग आपल्या बोटांवर करायचा नाही, कारण आपल्याला जर ती योजना असती तर पहिली शाहिस्तेखानाने राबवली असती. कोणी बोटाबद्दल बोट ठेवायला नको म्हणून मी हे क्लिअर केलं. चौथा वाटा उचलला पाण्याने. काय आला पाण्यावर? फेस. ही ब्रह्महत्या. मग इंद्रदेवाने त्याच्या बदल्यात वरदान दिलं की तू ज्याच्यात जाशील त्याची वृद्धी करशील. ही एकच गोष्ट अशी आहे जेव्हा फायदा दूधवाल्याला. आमच्याकडच्या वृद्धी होईल, तू जाशील त्याला वाढवशील. महाराज पण त्वष्टा गप्प नाही बसला. त्यांनी लावूनच धरलं. ह्या इंद्राला धडा शिकवायचा. त्याने त्याच्यासाठी यज्ञ केला. बृहस्पती सौ यज्ञात ब्रह्मवृंदांना सांगितलं आपला संकल्प मंत्र कोणता? इंद्र शत्रोर विवर्धस्व. इंद्राचा शत्रू वाढो. आता उच्चार करताना त्यांच्याकडून स्वरात विलंब झाला. षष्ठी बहुव्रीही समास पडला. इंद्र शत्रो यस्य स इंद्र शत्रू. इंद्राचा शत्रू वाढो याच्या ऐवजी इंद्राला मारणारा वाढो याच्या ऐवजी इंद्राच्या हातून मरणारा वाढला. त्याचं नाव वृत्र. अवघड आहे ना. बरा हा नियम आपल्या हरिपाठाला लागू नाही की थोडा पण फॉल्ट झाला तर अखेर साईड इफेक्ट. शमदमा वैरी हरी झाला म्हणतात विठ्ठल. किती सहन करायचं, किती सहन करायचं, फार अवघड. शंकराच्या आरतीत तर इतके घोळ करून ठेवतात की आपल्या आरती म्हणण्यानं तो पुन्हा विष प्यायचा. लवलवती विकराळ. अरे लवलव कुठून आणलं हे?
शेवटचं चरण म्हणताना तो कुठला बलाघात कुठं जाईल काहीच फरक संबंध समजायलाच नको. आमच्या मुंबईत एकाने मला विचारलं, महाराज हे श्रावण म्हात्रे आणि दर्शन म्हात्रे कुठं राहतात? म्हटलं डोंबिवलीत राहतात. मी त्याला सांगावं लागतं की फळीवर वंदना नाही, ते फणीवर बंधना आहे. ती फळीवर वंदना आहे, ती खाली उतरव पडेल तिथून वंदना. कसं काय जमायचं आपल्याला? त्यांचे स्वर चुकले. जन्माला आला तो वृत्र आणि महाराज त्याने त्राई भगवान करून सोडलं. ब्रह्मदेवाचा सल्ला घेतला, काय करावं? ते म्हणाले, हा वृत्र आहे, ब्रह्मवेत्याची हाडं मिळाल्याशिवाय हा मरायचा नाही. पूज्य ब्रह्मलीन डोंगरेजी महाराज या कथेचा अर्थ असं सांगायचे की वृत्र याचा अर्थ भोगालाच सर्व सुख मानणारी वृत्ती, भोगाला सर्वस्व मानणारी वृत्ती. जेव्हा वृत्र बलवान होतो, भोगालाच सर्वस्व मानणारी वृत्ती वाटते, तेव्हा विठ्ठला विठ्ठला लाईट गेल्यावरचा विठ्ठल विठ्ठलचा बोल आहे. करावं काय या विवंचने? डोंगरे महाराज म्हणायचे, भोगाला सर्वस्व मानणारी वृत्ती जेव्हा बळावते तेव्हा ब्रह्मवेत्याला आपली हाडं झिजवावी लागतात. काय करायचं म्हणजे काही नाही, ब्रह्मवेत्ता महर्षी दधीचींकडे जावं लागेल. त्यांची हाडं मिळाली तरच हा हाडाचा मरेल. इंद्रदेव गेले तिथं. गेल्यानंतर केली सुरुवात दधीचींकडे
तुमच्या आजोबांनी खूप चांगली कामं केली आहेत, तुमच्या वडिलांनी खूप चांगली कामं केली. निधी गोळा करताना अशीच सुरुवात करावी लागते. त्यांना त्यांचा इतिहास नीट सांगावा लागतो, तेव्हा त्यांचा भूगोल सुधारतो. आता ते दधीची होते. सामान्य संसारी माणसावर करायचा प्रयोग साधूवर करायचा असतो काय? तुका म्हणे तैसे संत आणि जन दोषी समान भजू नये. ते म्हणाले इंद्रा एवढी लांब प्रस्तावना करायची काही गरज नाही, सरळ सांग काय हाडं पाहिजे. इंद्र म्हणाला ही हाडं सहज म्हणतात. आता इंद्र म्हटल्यानंतर भोगवृत्ती आणि भोगी माणसाचा देहावर फार जीव, अत्यंत आसक्ती. ते म्हणाले तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही, उलट माझं परमभाग्य आहे की हा देह विश्वकल्याणार्थ धर्मरक्षणार्थ उपयोगाला येतो. कारण श्रीमद भागवत म्हणतं देहाचे परिणाम तीनच, कृमी विष्ट भस्म संज्ञका. हा देह जर पडून राहिला तर याच्यात किडे पडतात, जाळला तर याची राख होते आणि कोल्या कुत्र्याने खाल्लं तर विष्ठा होते. पण माझ्या देहाचं आता सोनं होणार आहे. विठ्ठला काय होणार आहे? जाळणारच आहे. मला सांगा ना, आमच्याकडे अशी पद्धत आहे, गरीब माणूस मेला तर स्मशानात नेऊन पेटवतात. श्रीमंताला काही वेगळी स्कीम आहे का? मरो कोणी पण होणार राख. त्यापेक्षा या देहाचं सोनं होईल. कामधेनूने अंग चाटलं महाराज, उरलेल्या अस्थिचा विश्वकर्म्यानी शस्त्रात त्याचं रूपांतरण केलं आणि त्या वज्राने वृत्र मेला. मला काय म्हणायचंय, देह त्यांचा असला तरी त्या देहाचा विनियोग करताना मात्र विश्वकल्याणार्थ करतात. म्हणजे त्यांचा देह आपल्यासाठी, त्यांचं मन आपला विचार करतं. यज्ञ जो करतो ना त्याला यज्ञ देवता विचारते तुला काय पाहिजे ते माग तुझ्यासाठी. मग भगवद्गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वरी हा यज्ञ आहे. वाघ यज्ञ तोषावे. मग जे मागितलं ते आळंदीच्या पत्त्यावर जाणार आहे ना, ते सगळं कुठं गेलं? कोणासाठी मागितलं? काय माऊलींचं मन आहे, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. माऊलीने कोणाचा विचार केला? किंबहुना सर्व सुखी, सगळ्यांना सुखी कर. आणि सगळ्यांना सुखी करताना पण पहिला जीव कोणाला लावला? आडदांड लोकांना, जे खळांची. पहिले ते धरले. ज्ञानोबारायांनी पसायदानात ज्यांची ज्यांची आठवण काढली ना ते तशी आहे. आमच्याकडे मुंबईत फार सुंदर प्रवचनकार आहेत, कानडे म्हणून. त्यांनी एकदा पसायदानावर प्रवचन करताना मार्तंड जे तापहीन या पदावरती असं बोलले की मार्तंड म्हणजे सूर्य. मग असं का नाही म्हटलं भास्कर जे तापहीन, दिवाकर जे तापहीन, मार्तंड जे तापहीनच का? ते म्हणाले मार्तंड हा शब्द एरवी धर्म सांगणाऱ्यांना लावता. धर्म मार्तंड, त्यांनी फक्त प्रकाश द्यावा, ताप देऊ नये. माझे आई बाबा त्या तापानी गेले, ते आता इथून पुढे कोणाचे जाऊ नयेत. विठ्ठला म्हणजे त्यांचं मन सुद्धा कोणाचा विचार करतो हो. साधू आपला विचार कसा करतात, त्यांच्या मनात चालतं काय? तुका म्हणे वत्सा धेनुवेच्या चित्ती, धार हिंडते आकाशी चित्त तिचे पिळापाशी. त्यांच्या मनात दुसरं काय आहे? दुसऱ्याची सुख दुःख याचा विचार करण्यातच त्यांचा काळ चालतो. गोशाळा कशी व्यवस्थित होईल, देवस्थानाचा कसा विकास होईल, अधिकाधिक लोक भजन मार्गी कसे बनतील, यांच्या जीवनातल्या भवदुःखाचं निवारण कसं होईल. त्यांना त्यांची सुखदुःख नसतात. ज्ञानोबाराय म्हणतात तसं काटा पायाला टोचतो व्यथा जीवावर उमटते. पायी काटा निहटी ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. म्हणजे त्याचा देह जगा करता, त्याचं मन जगा करता. त्याला का आम्ही पुजलं पाहिजे? त्याची वाणी पण जगा करता.
आणि त्या वाणीचा विस्तार सांगणारी ही रचना आहे. संतांच्या उपकाराचे भिन्न स्तर असले तरी मी आज या मंडपात वाणीचा उपकारच का सांगतो, कारण ही भूमी वाणीसाठीच प्रख्यात आहे. समग्र महाराष्ट्राची कर्णरंध्र आपल्या दिव्य अमृत सिंचनाने अगदी परिपूर्ण केली. भरत बाबाजींची वाणी म्हणजे जोड्या अमृताची सुरसरी आहे ती. बरं, आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराज परंपरेमध्ये या परंपरेचं श्रद्धेय किंवा या परंपरेचं उपास्य, या परंपरेचं पूज्य सुद्धा काय आहे. आपण जर सद्गुरू भुवनामध्ये गेलात तर त्या देवालयामध्ये दुसरं तिसरं काहीच दिसत नाही. जसं शीख धर्मीयांमध्ये गुरु ग्रंथ साहिब, ती गुरूंची वाणीच पूजली जाते. मला वाटतं वारकरी संप्रदायातली क्रांती या बेळीत झाली आहे. किती दूरदृष्टी कोण आहे महाराष्ट्रींचा, किती बारीक विचार केला असेल. त्याचं कारण आहे, आधी काही वेळेला उपासना सांगितली जाते आणि पुढे भविष्यात कधी कधी आपण सांगू ती उपासना असला पण प्रकार येतो. तो पुढचा धोका, त्या पुढच्या सगळ्या अडचणी ओळखून तुम्ही त्या वाणीचीच पूजा करा. त्यामुळे ही वाणीला पूजणारी जाग आहे, म्हणून अभंग तो आहे. विठ्ठला महाराज म्हणतात, काय करतं हे सगळी रचना जी आहे ती संत वाणीने काय देतात याचीच आहे. म्हणजे दावणे धर्मविताचे, ते धर्म सांगतात वाणी. ऐसे उघडे बोलती, बोलणं वाणी. निस्सीम पांडुरंग भक्ती उपजे विरक्ती भाविका, त्यांची वाणी ऐकली की भाविकांमध्ये विरक्ती येते, पांडुरंगाविषयी प्रेम वाढतं. आणि ज्यांची वाणी ते सांगते जे पुराणांना प्रतिपाद्य आहे. विठ्ठला महाराज त्यांच्या वाणीचं काय वैभव सांगावं, मी तुम्हाला आणखी सोपं सांगतो. ज्ञानेश्वरी सांगितली गेली, गाथा सांगितली गेली, ती अक्षरबद्ध होताना जी अक्षरं आणली आहेत ती किती आहेत, 52 मधलीच आहेत ना कोणती तरी. अ पासून ज्ञेयपर्यंत, म्हणजे अज्ञ लोकांना तज्ञ बनवण्याकरता सुज्ञ लोकांनी केलेला उपाय आहे. विठ्ठला पण मला अजून कळलं नाही, आपल्याला जेवढी अक्षरं मिळाली तेवढीच अक्षरं ज्ञानोबारायांना मिळाली, बरोबर का? त्यांचं काही कमी जास्त आहे नाही. पण मग त्यांना अक्षरं मिळाल्यावर ओव्या कशा जन्माला येतात आणि ती अक्षरं आपल्याला भेटल्यावर घ्या आता यमक जुळवून काय करता. विठ्ठल आपण बोलायला गेलो तर विष बाहेर पडतं आणि ते बोलले तर आली मुखावाटा अमृत वचनी, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे, नो हे जन्मे, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे, नो हे उत्तीर्णता अक्षरी परब्रह्म अवतरविण्याकरता असे महात्मे लागतात. बोलणाऱ्यांचा काय तोट आहे, पण चांगलं बोलणारा. एक बोट मार्गस्थ झाली होती, 7-8 दिवसाचा प्रवास झाला ना. अचानक कप्तानाने सगळ्यांना टेरेसवर बोलावलं त्या बोटीच्या आणि बोलवून एक सूचना केली, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कृपया पाणी जपून वापरा. ऐकून सगळे निघून गेले. पोरगा काही केला नाही. त्यांनी सांगितलं, बाबा एक संशय, जवळच्यानंच संशय राहतो. विठ्ठल म्हणजे काय संशय? संशय असा आहे, तुम्ही सूचना काय केली, पाणी जपून वापरा. इथं 8 दिवस झाले पाण्याशिवाय काही दिसतंय का? कप्तानाने सांगितलं, बाळा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण माझं चुकीचं नाही. का?
तोटा पाण्याचा नाही, तोटा पिण्यायोग्य पाण्याचा आहे. तसं समाजात बोलणाऱ्यांचा तोटा नाही, पण भरतजी बाबांसारखे बोलणारे फार थोडे आहेत की ज्यांच्या वाणीने आपला धर्म आपल्याला कळतो. दावणे धर्म विहिताचे, आपल्या जगण्याची वाट त्यांच्या विधानानेच मोकळी होते. आणखी सोपं बोलू का? आम्ही त्यांची खूप कीर्तन ऐकलीत. आमची मुंबई त्यांच्या कीर्तनाची वेडी झाली आहे. आमचा नाथ मंदिरचा उत्सव त्यांच्या कीर्तनाशिवाय अपूर्ण आहे. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य ऐकून ठेवा. ते म्हणायचे, ज्याचं कीर्तन ऐकताना, ज्याचं बोलणं ऐकताना हे माझ्यासाठीच आहे असं वाटतं, तो वक्ता आध्यात्मिक समजावा. आणखी सोपं सांगू श्रोते हो, त्यांचं बोलणं ऐकल्यानेच आपलं कल्याण होतं असं नाही. आपलं कल्याण होण्यासाठी त्यांचंच ऐकलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी कल्याणहून येऊन सांगतोय तुम्हाला विठ्ठला. एक माऊली आपल्या लेकराला घेऊन शॉपिंगला गेली, खरेदीला. आणि खरेदीला गेल्यानंतर महाराज इतकी खरेदी केली तिने, खरेदीला ना नाही, पण एक वाक्य ऐकून ठेवा, गरज असलेलंच घरात आणा, नाही तर गरजेचं घरातलं काढावं लागेल. आपल्या गरजा कळल्या पाहिजेत. डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे, ज्याच्या गरजा कमी त्याच्याकडून पाप होण्याची शक्यता कमी. हो, ज्याच्या गरजा नियंत्रित आहे ना, तो चटणी भाकरीत सुखात आहे. चटणी भाकरीसाठी पाप नाही करावं लागत. उगाच श्रीखंडपुरीची अपेक्षा केली का मग घोळ होतो. विठ्ठला. ते खरेदी झाल्यानंतर इतकी खरेदी पाहिल्यावर तो दुकानदार भांबावला आणि त्याच्या मनात आलं, हे गिऱ्हाईक आपल्याला कंटिन्यूस पाहिजे. पुनरावृत्ती सुखद अनुभूतीचा परिणाम असतो. वन्स मोर कोणाला देतात? ज्याचा आधीचा कीर्तन पण परत कोणाचं ठेवतात सांगा ना, ज्याने आधीच पक बोर केले त्याचं. एक महाराजाचं असंच कीर्तन 10 ते 12, 12:30, 1, 1:30 वाजला तरी आटपिना. मागून एक बाबा दंडुका घेऊन उठले. कीर्तनकाराने विचारलं, का हो बाबा, ते दंडुका घेतलं काय विचार? काला पुढे हंडी आताच फोडता का काय? ते म्हणाले, नाही नाही तुमचं चालू द्या, तुम्हाला नाही. अरे मला नाही, मग कोणाला? म्हणजे तुला नाही, तुला बोला लावलं कोणी? तारीख देणाराला शोधतोय म्हणे मी. 1:30 वाजला तरी सोडी ना. पुनरावृत्ती सुखद अनुभूतीचीच अनुभूती त्याचा परिणाम असतो. ते म्हणाले, ही काकीना दररोज आपल्याकडे झाली पाहिजे. मग खुश कोणाला करायचं? पोराला. ते ठरलेला म्हणतात. उसनवारी करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, का कोथिंबीर मागायला गेलं ते पहिल्या चरणात कोथिंबीर नाही मागायची. पहिल्या चरणात म्हणायचं, आपल्या अख्ख्या आळीत तुझ्या सोनूसारखा पोरगाच नाही विठ्ठला. मग पुढचे सगळे चरण आपोआप सुटतात. त्या बाळाला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळू तुला काय खायला पाहिजे सांग, मी आत्ता देतो. ते काही बोले ना. मग हेच म्हणाले, लाडू देऊ? ते म्हणाले नको. हे म्हणाले, कोका कोला पितो का? तो म्हणाला, मी कीटकनाशक पित नाही विठ्ठला. हे थोडा जाता जाता मेंटेनन्स करत जावं लागतं, त्याला इलाज नाही. म्हणे मग चॉकलेट देऊ का? चॉकलेट? ते गप्प बसलं. मग त्याने ती बरणी धरणीवर आणली, झाकण उघडलं आणि सांगितलं, मुठभर घे. आता हात पुढं करायला पाहिजे ना. त्याने हात मागं नेला. दुकानदार म्हणले, आता काय झालं? घे ना. तो म्हणाला, आपण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नसतो. दुकानदार आणखी इम्प्रेस झाला. तो म्हणतो, बस असं पोरगं पाहिजे. कसं? सरळ वळणाचं. मला 32 वर्ष झाली कीर्तन करत आहे, मला अजून या शब्दाचा अर्थच कळला नाही. वळण सरळ कसं काय असेल विठ्ठल? नाही बाबा, बरोबर आहे ना. एक तर सरळ तरी असेल, नाही तर वळण तरी असेल. पण मराठी करता काय? माणूस कसा पाहिजे म्हणे? सरळ. मराठीच्या ह्या वळणांमुळेच माऊलींनी ठरवलं असेल, महाराष्ट्रात जन्म घेऊनच ज्ञानेश्वरी सांगायची. महाराज ते काही पोरगा हात लावी ना. मग हे दुकानदार म्हणाले, मी देऊ? ते म्हणले, हे चालेल.
बरं मी हात घातला, बचक भर चॉकलेट काढली, मुठभर तर द्यायची होती, त्याने अशी टाकायची, ती घेतली, निघाला. अर्ध्या रस्त्याला आल्यानंतर आईनं त्याच्या पाठीत असा जोरात थापकन धपाटा टाकला. ते पोरगं केकाटलं. आई का ग मारलं? म्हणजे का मारलं? ते दुकानवाले काका सांगत होते तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे. काय झालं तुला? ते पोरगं म्हणाला, आई तुला पॉलिटिक्स अजिबात कळत नाही. ते म्हणलं कसं काय? पण दुकानवाले म्हणाले होते मुठभर घे. म्हणे हो, कोणाची मुठ ठरलं नव्हतं. म्हणाले मग मी माझ्या मुठीनं घेतलं असतं तर 4-5च मिळाले असते. मला माहिती आहे मूठ दुकानवाल्या काकाची मोठी, कसे 15 मिळवले? पोरगं हुशार आहे का नाही? मग आपण पण हुशार झालं पाहिजे. जीवन आपलं असलं तरी आपल्या जगण्याची मूठ भरत बाबाची पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. बंगला आपल्याला बांधायचा असतो, प्लॅन कुठून आणता? हा, त्याच्याकडून प्लॅन आणायचा आणि परत आपल्याच डोक्याने बांधायचं. हे नवीन आहे. एकाने वास्तुशांतीला पाहिलं म्हणे मध्ये खांब कस काय आला? येणार खांब पण येणार, त्याच्यातून नरसिंह पण येणार. त्याच्याकडून प्लॅन आणले, तुला मध्ये डोकं घालायची काय गरज होती? दवाखान्यात रोग आपल्या शरीरातले घालवायचे असतात, पण औषध का वैद्याला सांगायचं मला पिवळ्या कलरचं औषध द्या, आज मॅचिंग आहे असं. अरे ते मॅचिंग फॅचिंग काहीच नाही तिथे. तिथे काय पाहिजे ते त्यांनी ठरवावं. कोर्टात खटले आपले चालतात, पण जबानीत काय बोलायचंय कोणी सांगितलेलं पाहिजे? वकिलाने तो अशी पानाच्या पानं लिहून देतो. हरिपाठ पाठ केला नव्हता या पठ्ठ्याने आयुष्यात. ज्यांना हे चांगलं पाठ जे करत नाही ना त्यांच्या वाट्याला अशाच नोट्स येतात. ते वाचून झाल्यावर तो त्या वकिलाला सांगतो नाही नाही हे असं झालं नव्हतं, तुम्हाला माहित नाही, मी भांडण करणार होतो, मी दगड मारून डोकं फोडलं होतं त्याचं. वकील म्हणाले ते काय होतं ते तुझ्या जवळ राहू दे, पण सही सलामत बाहेर यायचं असेल तर आता करिष्ये वचन तवा असं कर, मी सांगेल तेच, आणि माझं ऐकलं नाही का सेंट्रल जेल. भांडण आपलं, नोट वकिलाची, रोग आपला, औषध डॉक्टरांचं, बंगला आपला, प्लॅन आर्किटेक्टचा, जीवन आपलं, निर्णय बाबांची. विठ्ठला काय करते त्यांची वाणी? अहोरात्र अखंडपणे दावणे धर्म विहिताचे. हिताच्याला विहिताचे केले, विशेष विशेष हिताचा धर्म त्यांची वाणी सांगते. मला त्यांनी नसतं सांगितलं तर आपल्याला काय कळलं असतं? गीता, ज्ञानेश्वरी, गाथा हे ग्रंथ संतांचे ऋणी आहेत का? ते ग्रंथ सांगतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तीपंथी जगा देत. सगळ्या जगाला हा ज्ञानाचा प्रसाद वाटत 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 ते निघाले. महाराज म्हणतात की विशेष हित त्यांचं ऐकल्याने होतं. त्यांची वाणी आम्हाला विशेष हित सांगते. आता हित सांगणारे काय तेच थोडे, हित सांगणारा देव आहे, हित सांगणारे वेद आहेत. विठ्ठला हित सांगणारे वेद आहेत ना. पया हितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. मग वेद जर विशेष हित सांगतात तर मग संताचा अप्रूप काय? त्याचं कारण सांगतो. वेद हिताचा मार्ग सांगतो, पण कधी कधी जातीचा दाखला बघतो. ज्ञानोबाराय म्हणाले वेदू संपन्नू एके ठाई, परी कृपण ऐसा आन नाही, जो कानी लागला ती वर्णाच्या. वेद म्हणतो तुम्ही कुठल्या वर्णाचे ते पहिलं सांगा, मग बघू पुढं. हा तो वर्ण पाहतो. प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक राम शेवाळकर या ओवीबद्दल असं बोलायचे की वेद श्रीमंत आहे, आणि म्हणूनच श्रीमंत माणसात असतो तोच दोष म्हणे वेदात पण. कोणता? बऱ्याचदा श्रीमंत माणसं श्रीमंत असतात, काही वेळेला ती श्रीमंत असतात तशी ती कंजूस पण असतात, आणि काही वेळेला ती कंजूस असतात म्हणूनच श्रीमंत असतात. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे, सगळ्यांना बोलवत नाही. आणि संत न पाहे यात्री कुळाचा विचार, न पाहे यात्री कुळाचा विचार,
देव हित सांगतो, पण तो हितच सांगेल याची गॅरंटी नाही, तो माणूस पाहून सांगतो. म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. दुर्योधनाला फसवलं ना, त्याला सांगितलं असा कुठं चालला आईकडं, जळून खाक होशील, मग थोडी लंगोटी घालून जा. तेव्हा कुठून आणली, माझ्याकडे आहे ना, याच्याकडे सगळा स्टॉक राहतो, लय भारी गोडाऊन आहे त्याचं. ती लंगोटी त्या दुर्योधनाला नेसवली आणि मांडी नासवली. विठ्ठला येवो कोणी पण सांगणार विहिताचे ते संत आहेत. पण एक जण म्हणाला त्यांचं कीर्तन ऐकायला 5,000 माणसं असतात, आणि मग ते जर एकटे सांगत असतील तर मग 5,000 जणांचे प्रॉब्लेम 5,000 आहेत. त्यांच्या एकट्याच्या सांगण्याने सगळ्यांचं गणित कसं काय सुटायचं, ते गणित सोडवलं दुसऱ्या चरणात. हेची त्यांचे नित्य काम, दावणे धर्म विहिताची, ज्याचे तया स्वहित जोडे, ऐसे उघडे बोलती. ज्याचे तया स्वहित जोडे, कस काय होईल हो? एकाने बोलावं सगळ्यांचं भलं व्हावं. बोलण्यातली ही तर खुबी आहे. महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ उभा राहिला, आजपर्यंत कोणाचे प्रश्न सोडवले नाही ज्ञानेश्वरीने. सोपं बोलू, एक वाक्य आपण नेहमी ऐकत आहात की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या ग्रंथात आहेत? ज्ञानेश्वरी. हे तर हाफ नॉलेज आहे, ही अर्धीच माहिती आहे, हे अर्धच आहे. अख्खं काय माहिती आहे? जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरीत आहे असं नाही.
जे प्रश्न अजून जन्माला यायचे त्याची पण उत्तरं ज्ञानेश्वरीत तयार आहे. म्हणजे आता उत्तरं शोधायची नाहीयेत, आता प्रश्न शोधायचे. विठ्ठला ज्ञानेश्वरी कोणी वाचावी, ज्ञानेश्वरी कोणीही वाचावी. ज्या वेळेला अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर द्यायला नाही म्हटलं, त्या विदर्भातल्या एका कीर्तनकाराचा मुलगा उभा राहिला. पांडुरंग महाराज भटकर यांचे सुपुत्र PM ऑफिसला कळवलं, मी देतो सुपर कॉम्प्युटर बनवून. 14 महिन्याचा कालावधी मागितला, काही शास्त्रज्ञ थोडा निधी. 11 महिन्यात सुपर कॉम्प्युटर रेडी झाला. सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं. तोंडात बोटं घातली. पंतप्रधानांनी सत्कार करायला घेतला. कोणाचा? डॉक्टर विजय भटकरांचा. हार सत्काराचा घालायला घेतल्यावर ते म्हणाले, हा मला घालू नका, हा ज्याचा त्याला दिला पाहिजे. ते म्हणाले, मग कोणाला नेणार? म्हणे माझ्या रूमवर ज्ञानेश्वरी आहे. का? मी जेव्हा अकोल्याहून निघालो, स्टेशनवर बसलो ट्रेनमध्ये, तेव्हा वडिलांनी ज्ञानेश्वरी हातात दिली आणि ज्ञानेश्वरी देताना सांगितलं, बाळ ही सोबत राहू दे, माऊली तुला मदत करील. आणि मला जेव्हा सुपर कॉम्प्युटर बनवायचा होता तेव्हा या ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीने मदत केली आहे. आता ओवी ऐकून ठेवा, म्हणजे जगातल्या परमोच्च शास्त्रज्ञाला पण ज्ञानेश्वरी कामाला येते. हे का ध्यानात घेतलं पाहिजे? आपल्याला वाटायला नको हे धोतरवाले म्हणजे हे विठ्ठल. मला फार वाटतं. आणि बाबाजी म्हणजे आमचं नेतृत्व आहे या बाबतीतलं. संप्रदायाच्या उपासनेला, साधकाला प्रतिष्ठा देण्यासाठी एवढा आटापिटा महाराष्ट्रात कोणत्याच माणसाचा नाही आता. हे जे टाळाला आसन आहे ना, हे महाराष्ट्रात कोणत्याच मांडवात नाही बरं का. तिथे टाळ नेहमी ना त्या तांदळाच्या कट्ट्याच्याच पिशवीत सापडायची. हा तो कट्टा म्हणजे टाळाची थट्टा आहे. बाबाजींचा आग्रह राहतो, विठ्ठल टाळ विठ्ठल, दिंडी म्हणायचे, गोणी करायचे विठ्ठल. नाही नाही, हे असं झालंच पाहिजे. हा बदल आवश्यकच आहे, सगळ्या पातळीत पाहिजे. भौतिक दृष्टीत सुद्धा हा बदल आता झाला पाहिजे. नाही तर मग अध्यात्म म्हणजे टाकाऊ वस्तूतून करायचा विषय असं नको व्हायला. की आमचं कीर्तन विद्यालय छोटंसं, मग ते पालक सांगतात, महाराज हा घेऊन जा तुमच्या बरोबर. शाळेत जात नाही, अभ्यास करत नाही, सांगून ऐकत नाही, पास होत नाही. मी म्हटलं बाबा मी कीर्तनकार आहे, घंटागाडी नाही विठ्ठल. अरे ते भौतिक चांगले ते संसाराला ठेवायचे. लोक फार हुशार राहतात. मठाला ना लाकडी खुर्च्या देतात, केव्हा घरी कोच नवा आणतात तेव्हा. ती मोडकी खुर्ची मठाला आणि त्याच्यावर पण नाव टाकून देतात. म्हटलं का रे हे खुर्ची इकडं कशी काय आली? तो घरी नवीन कोच आणला. म्हटलं घरी नवीन आणल्यावर जुनं मठाला देतो, तुझा कोच कोण आहे? विठ्ठला. म्हणजे भौतिकतेत सुद्धा ही प्रतिष्ठा आता मिळाली पाहिजे. सगळ्यात चांगलं शिक्षण घेतलेली माणसं कीर्तन करायला लागली पाहिजे. मला फार वाटतं आता शेठ लोकांनी पण कीर्तन केली पाहिजे, नाही तर कीर्तनकार तरी शेठ झाले पाहिजे. विठ्ठला. हे बघा माझं प्रॅक्टिकल मत असतं. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं याचा मी अजिबात विचार करत नाही, याचा तुम्ही विचार करा. जे आहे ते असं आहे. मी तुम्हाला सोपं विचारतो, अगदी सोपं बरं का. गोष्टी हो गजानन भाऊ सोपं विचारतो. भांडण करणाराची गाडी भारी पाहिजे का भजन करणाराची? काय वाटतं तुम्हाला? आता ते तर काय आपलं ऐकणार नाही, त्यामुळे आपल्यालाच निर्णय घ्यावे लागणार. मी तुम्हाला सोपं विचारतो, भांडण करणाराची गाडी भारी पाहिजे का भजन करणाराची? आता सध्या काय परिस्थिती आहे? गावात भांडण झालं का भारी भारी गाड्या ते भांडणं करायला येतात, आणि भजन ठेवल्यावर ते टमटम घेऊन येतात. टमटम टमटम आहे, कळतं तुमच्याकडे काय म्हणतात? हा, डुक्कर रिक्षा वरा होता. बरं तिचं नाव मिनी डोर आणि ती बिना डोर. एखादा महाराज पडायच्या बरी रस्त्यात. विठ्ठला. सांगू आपल्याला अध्यात्माच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींना प्रतिष्ठा प्रदान करण्यासाठी भरत बाबाचा हा अवतार आहे. आणि हे बघा माझ्या वयावर काही जाऊ नका, माझा सर्वे जास्त झालेला आहे, नाही तर मी त्यांच्या ओघाने भावनेनं बोलतो असं अजिबात म्हणू नका.
मी सगळं जग पालतं घालून हे मत नोंदवतोय की एवढी तळमळ महाराष्ट्रात कोणत्याच माणसाची नाही. माझं नाव जगन्नाथ आहे, घरन्नाथ नाही. विठ्ठला जसा भगवंत काय येतो धर्माला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तसं भरत बाबांचा अवतार कशासाठी आहे? संप्रदायाच्या उपासनेला प्रतिष्ठा प्रदान करण्यासाठी. महाराज ते म्हणाले हा हार मी नेणार, कुठं? खोलीवर नेणार, आणि तो हार मी माझ्या ज्ञानेश्वरीला घालणार. का? हा सुपर कॉम्प्युटर माऊलीशिवाय बनला नसता. ओवी सांगितली त्यांनी. पै अभ्यासाचे निबळी एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. 12व्या अध्यायात आहे. 12वा अध्याय माहिती आहे ना? 13व्याच्या आधी असतो. मग 12व्या 13व्याच्या आधी असतो. उगा तुम्ही म्हणाल नको 10व्याच्या नंतर पाहू. विठ्ठल कमाल आहे ना. तुम्ही 13वा कोणता धरला? मी अध्यायाचा म्हणतोय. विठ्ठला ज्याचे तया सोयी तू जोडे. शास्त्रज्ञ येऊ त्याला पण ज्ञानेश्वरी. तुम्ही गुरुईनी पण रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तुमचं पण त्याच्यात सांगितलं. अर्ध्या ओवीत अख्खं किचन हा दाखवून देतो. आपल्याला काही नाही. सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. झालं. किचन मध्ये काय पाहिजे? सुगरण पाहिजे, उदार पाहिजे. सुगरण म्हणजे तिला बनवता आलं पाहिजे. कशातून काय बनवायचं ते आता बनवताच येत नाही. बनवता येतं हे सुद्धा बनवतात. ते मुलीला बघायला गेले विचारतात काय ग तुला किचन जमतं का? म्हणे हो. काय येतं? म्हणे मॅगी. 2 मिनिट्स रेडी. यम्मी यम्मी. बनवायला मम्मी, खायला ढमी. असं कुठं असतं? आपलं भारतीय किचन किती श्रीमंत आहे. एक गोड पदार्थ खायचे आपण 56 भोग बनवले. आहे का जगात असं कुठं? काय नवी पिढी खाते हे बर्गर आणि पिझ्झा. संपली त्यांची. अभंगच नाही. 2 अभंग राखा महाराष्ट्र चाललाय त्यांचा. मला म्हणायचं काय आहे की आपण समृद्ध आहोत. मग सुगरण पाहिजे आणि उदार पाहिजे. म्हणजे भरभरून वाढलं पाहिजे. अजिबात हात आखडता घ्यायचा नाही. अहो एका घरी आम्ही 1:30 वाजता दुपारी गेलो भुकेच्या वेळेला, आणि त्यांचा मला आग्रह चालला होता, महाराज असं चालणारच नाही, पुढच्या वेळी जेवूनच जायचं. काय करायचं तुझ्या भरलेल्या बरण्याला? बरण्या भरल्याच मनरीती आहे. उदार पाहिजे, उदार. आणि जेवणारा कसा पाहिजे? रसज्ञ. काय खावं ते कळलं पाहिजे. नाही तर आईस्क्रीम चहात बुडवून खायचा. एक बाबा आमच्या जोडीला आले कीर्तनाला. आता त्या लोकांनी स्ट्रॉबेरी ठेवली होती. आता स्ट्रॉबेरी त्यांनी कधी पाहिली नव्हती. जो आपण पाठ नाही तो कीर्तनाला कशाला घ्यायचा? ती स्ट्रॉबेरी त्यांनी सोलून खाल्ली. मग आम्ही त्याला धुवून घेतलं. विठ्ठल रसज्ञ पाहिजे आणि जेवणारा पाहिजे. म्हणजे नुसतं लिटमस टेस्ट नको, भरपूर खाल्लं पाहिजे. म्हणजे ज्ञानोबाराय काय सांगत नाही, ज्याचे तया सोयी तो जोडे. त्या तत्वज्ञानाला इतकी व्यापकता आहे महाराज. जगात कोणी असो. कोकणामध्ये पावस म्हणून क्षेत्र आहे. माऊलींचाच अवतार मानले जातात स्वामी स्वरूपानंद. त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी केली. त्यांच्या समाधी मंदिरात अशी पाटी लावली, तिथं ग्रंथ ठेवलेले आहेत आणि लिहिलंय, आपण इतक्या दूरवरून आलात, माऊलीचं स्मरण करा आणि ज्ञानेश्वरीचं येईल ते पान उघडा. तुमच्या त्याच पानावर तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर माऊलीने देऊन ठेवलंय. माऊलीचा आशीर्वाद आहे. काय कमाल. हे बघा, जगातल्या कोणत्याही राज्यातल्या माणसाने आत्महत्या केली तर मला वाईट वाटणार. राज्यातल्या माणसाला आत्महत्येचा अधिकार नाही, कारण तो ज्ञानेश्वरीचा पुत्र आहे. विठ्ठला त्याचं त्याला सोयीत जोडतं. अहो गमतीनं उद्धार केलाय संतांनी. तुकोबारायांकडे एक जण गेला. आता त्यांचं ते दुकान म्हणजे फुल गर्दी. घातला दुकान. मागून एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज मुक्त कसा होईल? आता महाराज एका किराण्यावाल्याची लिस्ट वाचत होते. त्यांनी ती लिस्ट वाचली. कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे. त्यांनी तेवढंच ऐकलं, उद्धार झाला त्याचा. तेव्हा किराणा यादी वाचून कसं काय उद्धार होतो? त्याने वाचलं कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे. कायफळ हे जे 3.5 हाताचं आहे ना, हे कायफळ. मायफळ ममता, जायफळ
काय फळाचं मायफळ जायफळ, शरीराबद्दलचं ममत्व गेलं पाहिजे. काय फळ मायफळ जायफळ, मिरे मिरे जिरे विठ्ठल. याला म्हणतात ज्याचे तया स्वहित जोडे, ऐसे उघडे बोलती. ते बोलू लागले की काय होतं काय होतं. निस्सीम पांडुरंग भक्ती उपजे विरक्ती भाविका. हा आमच्या भरतजी महाराजांचं कीर्तन म्हणजे रसरसलेलं कीर्तन आहे, रसरसलेलं कीर्तन. त्यांच्या वाणीबद्दल माझ्याकडे एकच ओवी आहे आता. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, उपजे विरक्ती भाविका. आणि महाराज त्यांची वाणी आपण ऐकत राहिली पाहिजे. का? त्यांच्या वाणीचा इत्यर्थ, त्यांच्या वाणीचं तात्पर्य काय? पुराणांना जे प्रतिपादन करायचं होतं तेच प्रतिपादन करणारी वाणी त्या साधूची असते. शेवटच्या चरणात निळा म्हणे ऐसी वाणी, निळा म्हणे ऐसी वाणी, निळा म्हणे ऐसी वाणी, निळा म्हणे ऐसी वाणी,
ज्ञानराज माऊली टाळी टाळी सर्वांनी बोला माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली निळा म्हणे ऐसी वाणी वदती पुराणी प्रतिपाद्य पुराणाला जे प्रतिपादन करायचं आहे तेच त्यांची वाणी करते. पुराणाला काय सांगायचं होतं? आमचा स्वतःवरचा आणि देवावरचा डळमळलेला विश्वास पुन्हा स्थिर करण्याचं काम पुराण करतात. म्हणून ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा विश्वास नाही त्यांना संतांनी पुराणाच्या गॅरेजमध्ये गाड्या पाठवल्या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला विचारा मग कळेल. तसं श्रद्धा बसत नाही का? नामाचा परिणाम वाटत नाही का? संतांची वाणी तो विश्वास निर्माण करून देते. निळा म्हणे ऐसी वाणी वदती पुराणी प्रतिपाद्य. चाललेल्या या उपक्रमात आजचा दिवस हा भक्तपूजनाचा दिवस आहे आणि यामध्ये सगळ्या प्रांतातल्या सेवेकऱ्यांचं हे आज पूजन आहे. म्हणजे यामध्ये निवडून आलेल्या लोकांचं पूजन आहे, म्हणजे कर्मयोग्यांचं पूजन आहे. आमच्या विनेकरी बाबांचं पूजन आहे, म्हणजे भक्तियोग्यांचं पूजन आहे. कर्मयोग भक्तियोग झाला आपण एक हार बाबांच्या चरणी व्हायला म्हणजे ज्ञानयोग्याचंही पूजन होईल. कारण त्रिवेणी संगम झाला पाहिजे. दोन मध्ये कसं काय भागायचं? गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त राहून कसं काय चालेल? आणि महाराज ह्या पूजा झाल्या पाहिजे. ह्या पूजा आवश्यक आहेत. त्याचं कारण या पूजेनं देव संतुष्ट होतो. या पूजेनं परमात्मा प्रसन्न होतो. इतकंच नाही, या पूजेनं आपल्यालाही समाधान मिळतं. आपल्यालाही कृतज्ञता वृत्तीच्या व्यवहाराची संतुष्टी आहेच ना. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. अशा प्रकारचा हा दिव्य पूजन सोहळा. आणि या पूजन सोहळ्याच्या निमित्ताने काही भावना काही मनोभाव व्यक्त करण्याचा हा सुयोग आपण सर्व भाविकांनी माझ्याकडे सोपवला. खरं तर मला हे आज लक्षात येतंय की महाराजांचं माझ्यावर किती प्रेम असेल की या सोहळ्यामध्ये तुम्ही बोलायला आलं पाहिजे एवढं त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय. त्यामुळं त्यांच्या भाविकांना चाहत्यांनाही माहिती की बोलावलं कोणाला पाहिजे. आणि तुमचं माझ्यावर प्रेम असणं साहजिकच आहे, कारण तुमचं महाराजांवर प्रेम आहे. आणि महाराजांपेक्षा माझ्यावर, कारण दुधापेक्षा साईला जास्त जीव लावतात. तसं हे दुधाच्या पूजेला साईला बोलावणं आहे. पूज्य महाराष्ट्रींचंही आगमन आहे. आपण आलात म्हणजे आता आम्हाला कीर्तन थांबवण्याची परवानगीच आम्ही समजतो. त्याचं कारण असं आहे बरं का भोळे भाऊ, मंथन करायला घेतात ना मंथन, तेव्हा त्या डेऱ्यामध्ये रवी घालायची असते.
आणि ती रवी फिरवायची असते कुठपर्यंत? लोणी येईपर्यंत. लोणी आलं का डेऱ्याचं घुमणं थांबलं पाहिजे. आता आपले सगळे अतिथी रूप लोणी येऊन पोहोचत असतील, पोहोचत आहेत, तोपर्यंत हे डेऱ्याचं घुमणं चालू ठेवलं होतं. आता लोणी प्राप्त झालं, संत नवनीत समाना, त्यामुळे आता डेऱ्याचं घुमणं थांबलेलंच बरं राहील. आपल्या सर्वांच्या अंतःकरणात भगवान श्री कुंडलेश्वर सद्गुरू श्री झेंडूजी महाराज या सर्वांविषयी असलेली अपार श्रद्धा, आणि मी असं म्हणेन आपली त्या दैवतांवरची, साधूंवरची श्रद्धा, त्या श्रद्धेचं त्यांनी आपल्याला दिलेलं गोमटे फळ म्हणजे भरतजी महाराज. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, या प्रमाणाचं मूर्तरूप म्हणजे महाराज श्री आहेत. तुकोबारायांचं एकच विधान सांगेन मी आपल्याला. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी, संताचे चरण आता जीवेन सोडी. अशाच प्रकारचा परमलाभ आपल्याला त्यांच्या रूपानं जीवनात झाला. मला असं वाटतं तो ठेवा आपण जपला पाहिजे, तो ठेवा सांभाळला पाहिजे. म्हणून त्यांचं होईल तेवढं सानिध्य, त्यांची होईल तेवढी सेवा, आणि त्यांच्या उपदेशानुसार आपण जीवन यापन करणं, या एवढ्याच उद्धाराच्या वाटा आपल्यासाठी उरलेल्या आहेत. तेव्हा या दिव्य सोहळ्यात मला सहभागी होता आलं. महाराष्ट्रींची अपार अनुकंपा, अत्यंत प्रेम. आमचा मुंबई परिसर त्यांच्या कीर्तनांचा खूप चाहता आहे. म्हणजे त्यांच्या कीर्तनाने काय बदल केला आमच्याकडे. जे सामान्य होते ते श्रोते झाले, आणि जे श्रोते होते ते साधक झाले. हे परिवर्तन त्यांच्या वाणीचा प्रसाद आहे. महाराजांच्या दीर्घ आरोग्याचं अभिष्ट चिंतन करतो. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या परमात्म तत्वाला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विरामाकडे नेतो. विठ्ठल जय 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 संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि महाराष्ट्रातील तमाम संत मंदिरे यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या महाराष्ट्रातील ज्या उज्ज्वल परंपरेच्या माध्यमातून या भूमीला एक मार्दवता आली, आणि या मार्दवतेच्या माध्यमातून परमार्थ पथगामी होण्याचा सहयोग, सुयोग या परंपरेला प्राप्त झाला. या परंपरेचे मूळ पुरुष परमपूज्य झेंडूजी महाराज, त्या परंपरेचे आजपर्यंत जवळजवळ 191 वर्षाची ही परंपरा, 92 वर्षाची परंपरा सातत्याने या महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेश या परिसरामध्ये संतांची वचनं मानवी जीवनाच्या हृदयपटलावर विराजित करण्याचं काम सातत्याने गेली 192 वर्ष करत आहेत. या परंपरेचे विद्यमान प्रधान सेवक, ज्यांनी या पदाच्या माध्यमातून, त्या पदाला लागलेल्या विशेषणाच्या माध्यमातून नवीन काही प्रकार या समाजामध्ये, या परंपरेमध्ये घडू नये म्हणून स्वतःलाच सेवक म्हणून आपली जीवनयात्रा समाजाच्या उद्धारासाठी, संप्रदायाच्या प्रचारासाठी आणि सद्भक्त साधू निर्माण व्हावेत या भूमिकेतून आपली जीवनाची वाटचाल करत आहेत. आणि अशा या महाशिवरात्रीच्या पर्वात, त्या पर्वाचं समारोपाचं कीर्तन ज्यांच्या वाणीतून आपण ऐकलंय, जगन्नाथजी महाराज पाटील. सज्जन हो, जगन्नाथ महाराज पवार आपण अनेकांनी ऐकलेले आहेत, पण त्याच शब्दांची अनुभूती, त्याच भाषेचा तो गोडवा, तीच भाषेतला तो मार्दवपणा ज्यांच्या वाणीतून आपण आज ऐकत आहोत, असे हरिभक्तपरायण परमपूज्य जगन्नाथजी महाराज पाटील, ज्यांनी
संतांची वचनं सांगत सांगत आपल्या परंपरेचं महत्त्व आणि त्या परंपरेच्या पायिकत्वाचं महत्त्व समाजाच्या दृष्टीने किती अभूतपूर्व स्वरूपाचं आहे याचं यथोचित वर्णन ज्यांच्या वाणीतून आपण ऐकलं असे परमपूज्य हरिभक्तपरायण जगन्नाथजी महाराज पाटील यांचं आगमन या परंपरेला अनुसरून या ठिकाणी सेवा म्हणून त्यांनी आपली सेवा संपन्न केलेली आहे. सर्वच परंपरेच्या माध्यमातून उपस्थितांच्या माध्यमातून महाराजांच्या चरणी कृतज्ञ भाव अभिव्यक्त करतो. आपली ही जी प्रेम संबंध जो जिव्हाळा तो हयात या परंपरेवर असावा असा सद्भाव अभिव्यक्त करतो. आणि आपल्या उपकार मी काही म्हणत नाही, पण आपल्या ऋणात आम्ही या परंपरेच्या माध्यमातून राहू इच्छितो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.